पतीचा पावन सीता रघुपति राघव राजा राम पतीचा पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतीचा पावन सीताराम रघुपति राघव राजा पतीचा पावन सीताराम रघुपति राघव राजा राम 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 पतीचा पावन सीताराम कारकरी पलीकडे बाजूने चला कारकरी पलीकडल्या बाजूने चला रघुपति राघव राजा राम पतीचा पावन सीताराम
इथं कार्यक्रम झाला. आज सकाळी ललिताचं कीर्तन झालं आणि संध्याकाळी 8 वाजता राम मंदिरातून महाराजांची पालखी सजवून रामरायाला पालखीमध्ये बसवून संपूर्ण गावामधून सगळी मिरवणूक काढून पालखी महाराजांच्या मंदिरामध्ये येते. तिथे 2 अभंग म्हणले जातात. त्या ठिकाणी अभंग म्हणून मग पालखी परत प्रदक्षिणा घालून गावामधून दत्त मंदिर, डॉक्टर राम मंदिर, शनी मंदिर या सगळ्यांच्या आरत्या करत करत, पार्वती मंदिर या सगळ्यांच्या आरत्या करत करत, विठोबाची आरती करत करत शेवटी पालखी राम मंदिर, थोड्या राम मंदिरामध्ये जाते आणि त्या ठिकाणी आरती होऊन सगळ्यांना प्रसाद वाटप होतो आणि कार्यक्रम संपन्न होतो. अशा प्रकारे दरवर्षी हे ललिताचं कीर्तन आणि पालखीचा कार्यक्रम गोंदवल्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये साजरा होतो. सर्वांना त्याचा आनंद मिळतो आणि सर्वजण त्याचे आनंद घेतात. जय श्रीराम. जय श्रीराम. रामनवमीचा उत्सव हा जसा पाडव्यापासून चालू झाला. हा जवळजवळ 10 दिवस यात्रा चालू असते राम मंदिरामध्ये. थोरल्या राम मंदिरात चालू असते. भजन, कीर्तन, प्रवचन या पद्धतीनं नित्यपाठ संपूर्ण 10 दिवस चालू असतो. या वेळेमध्ये 10 दिवस गोंदवले आणि गोंदवले परिसरातील लोक आणि सर्व गावकरी आणि देवस्थान यांच्या माध्यमातून ही यात्रा पार पडत असते. यामध्ये गोंदवल्यामध्ये कुस्तीचा कार्यक्रम असेल गावस्वरूपी किंवा इतर गावातील पैलवान लोक कुस्तीसाठी येतात. आज कुस्तीचा कार्यक्रम उरकून पालखी मार्ग आज चालू झालेला आहे. ही पालखी राम मंदिरापासून पुन्हा राम मंदिरापर्यंत महाराजांचं दर्शन शनी मंदिर, दत्त मंदिर, खंडोबा मंदिर, सिद्धनाथ मंदिर, हनुमान मंदिर करत करत परत मोठ्या राम मंदिरात पुन्हा विसावली जाते. या पद्धतीनं हा नित्यपाठ आज यात्रेचा शेवटचा दिवस, ही आजची यात्रेची सांगता शेवट होते. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.